आपण आतापर्यंत ज्यांचा आवाज ऐकलात अतिशय सुमधुर असा आवाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऐकायला मिळाला। एक नवीन मॅच, या नवीन मॅचचा थरार रंगवला जाईल। हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। एका बाजूला संघ आहे दख्खन पन्हाळा, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे, संघाचं नाव आहे भारती स्पोर्ट्स। बोथ टीम्स टॉपेस्ट टीम्स ऑन दी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट। या दोन्ही संघ या कोल्हापूर जिल्ह्यातील टॉपेस्ट टीम आहेत, टॉपर टीम आहेत। ते लढलेत, ते भिडलेत, ते मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करण्यासाठी आलेत। फार महत्वाची मॅच। चला, दोन्ही संघाच्या संघनायकाला निवेदन असेल 12th man, इट्स अ कंपल्सरी। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आघाडीला आलेला फलंदाज स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळालाय संदीप मखवाना। त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजी साडी संदीप मखवाना स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती अमोल, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज जलसिंग पाटील। पहिलाच बॉल, कमालीचा वेग एक्सप्रेस केलाय जलसिंग पाटील, हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय। पहा, असं म्हटलं जातं ना, पुस्तक आहे ना ते उघडून वाचल्याशिवाय समजत नाहीये, आणि गोलंदाजी केल्याशिवाय समजणार नाहीये। हो, यावेळी मिस टाइम आहे, संधी क्रिएट झाली आहे। नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, धावसंख्येमध्ये भर। ऑन दी मार्क श्री गणेशा वाटेवरचा प्रवास सुरू केलाय। मैदानाच्या आतमध्ये एक धाव फलकावरती लगावली गेली आहे। संदीप मखवाना एक मोठं नाव, या नावाबरोबर दुसरं नाव देखील आलंय, नाव आहे अमोल निवुगडे। यावेळी पहा फ्लिक केलाय, त्यानंतर मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने धरलाय तो कॅच आणि पकडली ती मॅच। पहिला ब्रेक थ्रू, पहिला मासा, बिग फिश ऑन दी बिग बास्केट। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, नाव आहे अनिकेत माने। फलंदाजी साडी इन ॲट नंबर 3 या आकड्यावरती आलेत। पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज झालेत अनिकेत माने स्ट्राइक एंड वरती। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय। पहा, पॉइंट लाईक क्षेत्ररक्षक आहे, एक थर्ड मॅन शॉट मध्ये आहे, थर्ड नंतर मात्र एक गली मध्ये देखील, डीप मध्ये नाही तर शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे। पुढचा बॉल कव्हर्सला सोडलंय मोकळं, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मात्र यावेळी पहा मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक। काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पहा, चुकी झाली आहे, म्हणूनच म्हटलं जातं ना चुकीला माफी नाही। मला आठवतं चित्रपट दगडी चाळ, या चित्रपटातील तो डायलॉग मकरंद यांच्या मुखातून। पुढचा बॉल, हो, यावेळी बॅटचा यश, नंतर मात्र लेग गलीमधून चेंडू चाललाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का प्रश्नचिन्ह आहे। पाडवल्यात, कंप्लीट केल्यात त्या धावा। दोन आणि स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत लावल्या गेल्या त्या 4 धावा, एक फलंदाज बाद आहे। संदीप मखवाना हा खेळाडू, हो, यावेळी पहा डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड, सरळ स्ट्रेट हिट डिस्पॅच केला, 1 बाउन्स
सीमारेषे पार आलाय तो चौकार. 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये आनंद मुग्धम शाहूवाडी तालुक्यातील एक नामांकित खेळाडू. दुसऱ्या बाजूला राजेंद्र रणवरे. पहा एक दिल दुसरी धडकन. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक मायबापांची लक्ष वेधून घेत आहेत. जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साठी आलाय. आयुष्याचे 2 नियम नेहमी लक्षात ठेवा. एका बाजूला बहरायचं, दुसऱ्या बाजूला फुलायचं. आता बहिरायचं कसं आणि फुलायचं कसं ठरवायचं ज्याने त्याचं तसं. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. अनधडक पोझिशन पाहायला मिळाली, मात्र चेंडू जिंकेल रेस सरळ चाललाय. सीमारेषे पार आलाय तो चौकार. 4 रन्स. कमिटीकडून विकास रणवरे सरांनी सांगितले गेले ग्रामीण संघनायक या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. या अगोदर देखील कॉल दिला गेलाय, पुन्हा एकदा रिमाइंडर दिला जातोय. जाऊया किरण यांच्या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती ठोकलाय तो चौकार. पुढचा बॉल स्कोर कार्ड 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राइक एंड वरती अनिकेत माने. हो यावेळी बॅटची टॉप एज. त्यानंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये नाही तर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू खाली गेलाय आणि संपलाय अनिकेत माने यांचा खेळ. पहा अनिकेत माने बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फिट अँड फाईन खेळाडू नाव आहे अवधूत पाटील. मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती आलाय. पाटलांचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये पाटील की गाजवायची आहे. कालच्या दिवसामध्ये एक पाटील पाहायला मिळाला होता. हो यावेळी पहा डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षण आहे. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने वाढली आहे, जाऊन पोहोचली आहे सरळ 13 या आकड्यावरती. 3-13 कोण कोणाचे कसे वाजवेल पहा. हो यावेळी पहा शॉट ऑफ द डे. यावेळी या पट्ट्याने सांगितलंय अरे राह के पत्थर को चकना चूर होना चाहिए. अरे वार जो है ना वो एक ही होना चाहिए और वो भी भरपूर होना चाहिए. वार केलाय, चेंडू सरळ सीमा पार केलाय, ठोकलाय तो चौकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये संदीप मखवाना हे नाव इट्स अ ब्रँड. हो यावेळी पहा मिस टाइम आहे. फुलर लाईनचा बॉल यॉर्कर लेंथ आउटसाइड द ऑफ स्टंप. गाईडलाईन हाताळलेला हा बॉल. डॉट बॉल येतोय. लेग बायची 1 धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली गेली आहे. धाव संख्या 1 18 18 रन्स ऑन दी बोर्ड. पहा क्रिकेटमध्ये 18 हा आकडा फार महत्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली
याच्या टी शर्ट वरती असलेला हा 18 आकडा काय कारण आहे त्याची चर्चा होईल. हो हो हो, यावेळी पहा लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक हेडी बेस्ट कव्हर रिझन मध्ये अवधूत पाटील बॅक टू द पवेलियन. 18 या आकड्यावरती आणखी एक हादरा. अठरा या आकड्याबद्दल आपण चर्चा करत होतो. विराट कोहली यांच्या पाठीवरती 18 नंबर आला कसा. 18 डिसेंबर 2008 साली त्यांच्या वडिलांचा अंत झाला. ते अनंतात विलीन झाले आणि तदनंतर मात्र अंडर 19 ची मॅच खेळत असताना त्यांच्या पाठीवरती 18 हा आकडा त्यांना टीममध्ये मिळाला. पहा योगायोग अशा पद्धतीने आला आणि 18 वर्षाचे असताना ते अंडर 19चा वर्ल्ड कप खेळले होते आणि तदनंतर ते जिंकले देखील आहेत. म्हणून त्यांनी 18 हा आकडा आपल्यासाठी लकी आहे हे देखील त्यांनी ठरवलं. वडिलांचा आशीर्वाद म्हणून 18 हा आकडा त्यांच्या पाठीवरती आहे. ही राहिली 18 या आकड्याची माहिती. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज प्रवीण गोलंदाजी साडी आल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त. 18 धावा धाव फलकावरती. जावेद संधी मैदानाच्या आतमध्ये क्रिएट करेल का संदीप मखवाना. पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर क्षेत्ररक्षक येथील डीप मधून थोडा प्रोडक्शन दिलं गेलं आहे. मात्र यावेळी पहा सेफ झोन आपल्या पॉपिंग कीज मध्ये विकेटचं संरक्षण केलं गेलंय. 19 धाव संख्या. स्ट्राइक एंड वरती जावेद संधी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती प्रवीण गोलंदाजी साडी. 4 षटकांचा सामना आहे. कोणता संघ ठरेल अव्वल कोण संघ ठरेल शेर हे पाहावं लागेल. प्रमोद माफ करा प्रवीण आहेत समोर जावेद. हो हो हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस डॉट बॉल. क्रिटिकल सिच्युएशन. गुड लेंथ वरती स्पॉट होतोय तिथून मात्र एक वेगळी उसळी बॉल मध्ये जणू लवचिंगम टाकलाय. कमालीची गोलंदाजी. हो हो हो, यावेळी पहा उडवलाय आणि या पट्ट्याने सांगितलंय रुख हवाओं के बदलते हैं. अरे हम वो चट्टान है जो हवाओं को भी चीर देते हैं. सरळ चिरलाय पाठवलाय सीमारेषे पार ठोकलाय तो षटकार. हो हो हो, यावेळी पहा मिस टाइम आहे. तदनंतर मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. डीप मधून प्रोडक्शन आलाय. सेफ आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रवीण यांच्या अगेन्स्ट स्कोर कार्ड आपण पाहिला ना तर 26 धावा. हो हो हो, यावेळी उडवलाय आणि सांगितलंय अरे जीप फट जाएगी मसाला मत मिलाना शक्कर में. अरे जीप फट जाएगी मसाला मत मिलाना शक्कर में. बहुत बाद दिन मिले हो अब आ जाओ टक्कर में. टक्कर मध्ये आलाय ठोकलाय षटकार. 6 धावा. हो हो हो, याही वेळी पहा सांगितलंय अरे चुलीवरचा तवा आणि माझ्या बॅटची हवा नेहमीच देते चटके चटके चटके. ठोकला आणखी एक षटकार.
जी घाडे साहेबांकडून संदीप मकवाना यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. धाव फलकाकडे नजर वळवूया. 36 माफ करा 42 स्कोर कार्ड. संदीप मकवाना हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. हो 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 यावेळी कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट मस्ट आहे. काय घडतंय. स्ट्राईक घेतली आहे आपण. आता मात्र पाहतोय जावेद सनदी यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. एक षटकार ठोकलाय. हाही पठ्ठ्या कमी नाहीये. माफ करा संदीप मकवाना स्ट्राईक एंड वरती आहेत. चर्चा होतीये. काहीच करेक्शन. हो 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 यावेळी पहा स्विंग आणि मिस. पंचांनी सांगितलंय अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल. पहा सध्या कोल्हापूरमध्ये रूम आहे ना तो फार महाग झालेले आहेत. तरी देखील हा गोलंदाज रूम देतोय. जागा देतोय फलंदाजाला. पुढचा बॉल. हो 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 याही वेळी पहा उडवलाय आणि त्याने सांगितलंय अखबार पडले ना कल खबर तुम्हारी और किस्सा हमारा होगा. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय तो आणखी एक षटकार. यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का. संधी आहे. पहा संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. संधी हुकली आहे. विकेट कोणाचा सोडताय. संदीप मकवाना. मोठं नाव. असंच नाही झालंय. क्षेत्ररक्षकाने दिलेली संधी त्या संधीचं सोनं ज्याने केलंय ना त्याचं नाव आहे संदीप मकवाना. मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक धाव संख्या 11 बॉलच्या पाठीमागे या पठ्ठ्याने 30 धावा ठोकल्यात. 11-30 त्याने वैयक्तिक ठोकल्यात. सांघिक धाव संख्या 52. पुढचा बॉल. हो 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 यावेळी पहा काय कमालीचा फटका. रिव्हर्स लॅप. सरळ चेंडू सीमारेषे पार आलाय तर चौकार. 4 रन्स. हा अब तक 56. हो हो यावेळी पहा मिस टाइम आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट मस्ट आहे. धाव फलकावरती धाव संख्या 57 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता मात्र पूर्वार्धामधला खेळ संपला. उत्तरार्धामधला खेळ होईल सुरू. जिथे येणाऱ्या 24 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या फक्त आणि फक्त 57 धावा. पहा पहिली इनिंग संपली आहे मात्र तुम्ही थांबू नका. ऐकत राहा. पाहत राहा. पुढच्या इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा या शाहूवाडीतील आणखी एक आवाज. राजजी कस्तुरी सरांना मी आमंत्रित करतोय. त्यांनी मात्र या मॅचला आपल्या आवाजामध्ये फिनिश करावं अशी मी त्यांना विनंती करतो. राज सर या. पाप करा. इथे 57 धावा झालेत. तुम्हाला बनवायचे आहेत त्या 58 धावा. याची नोंद घ्या. आता आपण सामना पाहतोय क्वार्टर फायनलचा. दख्खन पन्हाळा वर्सेस भारती स्पोर्ट्स बॉस 11.
आणि आता दख्खन पन्हाळा संघाकडून स्ट्रायकर फलंदाज आपणास पाहायला मिळतंय ते जयसिंग पाटील आणि प्रमोद चव्हाण. गोलंदाज विकी पुजारी. खरोखरच एक सह्याद्री एक्सप्रेस आपण या अगोदरच्या सामन्यादरम्यान पाहिली, तीच सह्याद्री एक्सप्रेस आपणाला या सामन्यादरम्यान पाहायला मिळणार आहे. आणि मुख्य समालोचन कक्षासमोर खरोखरच संतोष बॉस यांचंही आगमन झालंय. कोल्हापूर जिल्ह्यातील नवतरुणांना खेळाडूंना हक्काची नवी दिशा देणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. विक्की पुजारी एक्सप्रेस आपणास पाहायला मिळेल. पहिल्यांदाच पहिला षटक हाताळतोय स्ट्राईक एंडला जयसिंग. जलसिंग पाटील. आणि पायचा आता चेंडू दिशा दिलाय, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. धावेने मात्र संघाचा श्री गणेशा होतोय. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि आता मात्र पुजारी एक्सप्रेस खरोखरच आकर्षित करणारी गोलंदाजी करते. फलंदाज त्रिपाळची होतोय. डीजे पहा कोल्हापूर एक्सप्रेस सह्याद्री एक्सप्रेस कशी आहे. आपण गेले 4 दिवस विश्वास चाळके विद्यमान अध्यक्ष आपण कुठे असाल तर या जरा गाडीची चावी हवी आहे. स्टंप तोडणारी एक्सप्रेस आपणास या NT पाटील स्टेडियम वरती पाहायला मिळते. जरा त्वरा करा, लवकर या. स्पीड कसं असावं. गेले 4 दिवस आपण सातत्याने सर्वांचाच खेळ पाहिला. कालच्या दिवशी आपणास विश्वास चाळकेने आकर्षित केलं, पण आजच्या दिवशी गोलंदाजाने विकी पुजारीने आकर्षित केलाय. एसटी त्रिपाळ्याची होती पाहिली होती आपण आतापर्यंत, पण एसटी तुटलेली आहे. म्हणजे या एक्सप्रेसचा स्पीड काय असेल, किती वेगवान गोलंदाज असेल. कोल्हापूरकडून बिलॉंग करताना खरोखरच एक आकर्षित करणारा असा गोलंदाज, बॉसचा अति विश्वास असणारा गोलंदाज संतोष कांजर. बॉस निगिवे गावचे सुपुत्र बॉस म्हणून का संबोधलं जातं. आणि आता पाहूया चेंडूला दिशा दिली, चेंडू जाईल का, आणि चेंडू सीमा पर, चौकार. तुमची कोल्हापूर एक्सप्रेस असेल तर आमची राजधानी आहे याचं उत्तम उदाहरण दाखवून देतोय तो प्रवीण लोंढे. स्ट्राईक एंडला फलंदाज. आक्रमक पवित्र आहे, परंतु सावध पवित्र प्रमोदला घ्यावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या होते ती 8.
अजूनही जवळजवळ 50 धावा दूर आहे विजयापासून दख्खन पन्हाळा संघ. जलसिंग पाटील नावाचं वादळ शमलेलं आहे, त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रवीण लोंढे. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू एसटी रक्षणाच्या हातात विसावतोय. खरोखरच आपणास जर विजयी वाटचाल सुकर करायची असेल, प्रतिस्पर्ध्यावरती हुकूमत गाजवायची असेल तर मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. परंतु गोलंदाज मात्र फलंदाजावरती दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी यथोघात प्रयत्न करतोय, यशस्वी होतोय. पंचांनी सुटकेचा श्वास सोडला. सामन्याचा राग माझ्यावर तर निघत नाही ना, असं किंबहुना पंचांनाही वाटलं असेल. खरोखरच एक पण असो, गरमीचे दिवस आहेत, हाताला सर्दीने बॅट सुटली असेल आणि पहिल्या षटक्या अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 1 लॉस 8. 18 चेंडू 50 धावा. संघासाठीचा दुसरा षटक हाताळतोय. तत्पूर्वी आपणास पाहायला मिळतंय संतोष कांजर उर्फ बॉस. निगवे कोल्हापूर एवढ्या 80 ते 100 किलोमीटरवरून मी का आलोय, मी या सवंगड्यांना घेऊन का आलो याचं उत्तम उदाहरण आपण या अगोदरच्या सामन्यादरम्यान पाहिलं, पण आता क्वार्टर फायनललाही पाहायचंय. गोलंदाज रफ्तार गोलंदाजी करून निघून गेला विकी पुजारी. आता जावेद संधी आलाय, आपल्या नावाच्या संधीचं सोनं करेल का, हे या षटकादरम्यान आपल्यास पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षक रसिक शाहूवाडी, मलकापूर, कोल्हापूर, पेरिटगावचे सर्व प्रेक्षक रसिक या सामन्याचा क्वार्टर फायनल सामन्याचा आस्वाद घेताना आपणास पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मी माझ्या गोलंदाजाला माझ्या 100% क्षेत्ररक्षणातून जर मी साथ दिली तर आमच्या विजय सुकर होण्यासाठी आम्ही कुठे कमी पडणार नाही, याचं उत्तम उदाहरण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगली आक्रमक गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला सूर गवसायला हवा, परंतु ते ताळतंत्र मात्र या क्षणाला काही दिसत नाही. प्रमोद चव्हाण आहे स्ट्राईक एंडला. जावेद संधी बाक्त्र संधीचं सोनं करतोय. चांगली गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय. भारती स्पोर्ट्स आतापर्यंत 3 हॅट्रिक डॉट हॅट्रिक झालेली आहे चेंडूची. आणि आता पाहू चेंडू सीमा पार चौकार. चार धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 12. एका विकेटचं आतापर्यंत पतन झालंय. जवळजवळ एक जलिंदर पाटील नावाचं वादळ शमलंय. चांगली आक्रमकता असणारी फलंदाजी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल ते मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 14. 13 चेंडू 44 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 16. 12 चेंडू 42 धावा. आता मात्र दख्खन पन्हाळा संघाच्या फलंदाजांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. बारा 42चं समीकरण आहे.
गोलंदाजीसाठी आलाय तो साहिल मोमीन, कुरुंदवाडगावचा सुपुत्र. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा क्वार्टर फायनलचा सामन्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. वाईट प्लस 22 2 धावा मिळतील. 2 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 18. अजूनही 12-40चं समीकरण आहे. तत्पूर्वी मी आयोजन कमिटीच्या सर्व मेंबर्सना पुकार देतोय, आपण सर्व मुख्य समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. विश्वास चाळके साहेब, आपण विद्यमान अध्यक्ष आहात, आपल्याला समवेत जेवढे आपले सहकारी असतील त्यांना घेऊन या. आणि हा पहा चेंडू सीमा पार, षटकार. डीजे दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. डीजे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विश्वास चाळके साहेब आणि सर्व कमिटी मेंबर, आपणास विनंती, आपले विकास रणवरे साहेब आपले आतुरतेने मुख्य समालोचन कक्षाजवळ वाट पाहत आहेत. आपणास ही शेवटचा पुकार दिला जातोय, अन्यथा तुम्हालाही पेनल्टी दिली जाणार असं त्यांचा विचार आहे. त्यांनी आम्हाला आतापर्यंत त्यांचा संदेश पोहोचवलेला आहे. तुम्ही त्वरा करायला हवी. ती पॅनल्टी कोणत्या स्वरूपाची असेल हा मेसेज आमच्याजवळ पोहोचवलेला नाहीये, फक्त पॅनल्टी आहे एवढंच सांगितलेलं आहे. रंगराव नाना ही अण्णा आपले वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा स्वर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 27. अजूनही 31 धावांपासून 8 बॉल 31 धावा. अशक्य असं काहीच नसतं. क्या बात आहे. बॅक टू बॅक चांगली आकर्षित मोहक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते साहिल मोमीलच्या रूपाने. खरोखरच एक निगवे गावचे सुपुत्र आणि भारती स्पोर्टचे सर्वेसर्वा बॉस, अर्थात सर्वांचंच लाडकं नेतृत्व म्हटलं तर संतोष कांजर सर उर्फ बॉस. मला बॉस का म्हणावं, उपमा अशी तशी मिळत नसते, ते कर्तृत्वाने कर्तबगारीने मिळवायची असे याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर मुख्य व्यासपीठासमोर विराजमान झालेलं व्यक्तिमत्व म्हटलं तर संतोष कांजर उर्फ बॉस.
फलंदाजीसाठी नवीन फलंदाज येतोय तो गणेश. 6 चेंडू 30 धावा. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स खरोखर या स्पर्धेसाठी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि श्री मेडिकल काय मेडिकल श्री स्वामी समर्थ मेडिकल व एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आयोजित आपण पाहतोय शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024चा हा क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आजच्या दिवसातील. एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वेसर्वा राजेंद्र रनवरे यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट सुपूर्द केले जात आहेत. त्यांच्यासाठी जरा टाळ्या व्हायला हव्यात मित्रांनो. खरोखरच कार्यक्रम संयोजन करणं सजेशन देणं खूप सोपं असतं पण त्या कार्यक्रमाला स्वतःला कार्यक्रमात झोकून देणं किती अवघड असतं ते आयोजन केल्यानंतरच कळतं. गोलंदाज मात्र रफ्तार गोलंदाज करतोय आशुतोष. नॉन स्ट्राईकला गणेश आहे. स्ट्राईक एंडला प्रमोद चव्हाण दख्खन पन्हाळाचा फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 30. 3 चेंडू 28 धावा. आणि आता चेंडू सीमा पार चौकार. शेवटचा एक चेंडू शिल्लक. जवळजवळ विजयाच्या आशा संतोष कांजर साहेब बॉस यांच्या मात्र पल्लवीत झाला. आणलेल्या सहकार्यांनी मात्र माझ्या विश्वासाचं सोनं केलं की काय याचा द्विगुणित आनंद होतोय तो म्हणजे संतोष कांजर उर्फ बॉस. वेल्डन. खरोखरच एवढ्या लांबून तुम्ही 80 ते 85 किलोमीटर दुरीवरून आलात. बरं आता भारती स्पोर्ट्स संघ सेमीफायनल मध्ये धडक घेतलेली आहे.